हाय, कशा आहात सर्व? मस्त ना आणि मजेत ना असायला पाहिजे. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे अक्षत आणि आई. सो आई अक्षयसाठी एक काहीतरी ना स्पेशल असं ना बनवते. सो ते काय आहे तुम्हाला ते कळेलच. सो आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळायचं असेल की एक्साइटमेंटमध्ये ना खूप काय गोष्टी आपल्याकडून ना होऊन जातात आणि आपल्याला पण ते जाणवत नाही की अरे चा आपण या गोष्टी केल्या. सो ते कसं, सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि त्या एक्साइटमेंटमध्ये ना खूप म्हणजे एजड वयाने मोठे असलेले पण ना खूप एक्साइटमेंट आनंदाने ना त्या सर्व गोष्टी करतात. त्या काय आहेत? सो ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायलाच लागेल. सो बघा, इथे ना अक्षयसाठी ना बिस्किट केक बनवते. सो मी यूट्यूबवरच बघितलं आहे. सो इझी होतं. तर म्हटले आम्हाला सुट्टी होती 26 जानेवारीची, त्याच्यामुळे मी बोलले की फटाफट हा केक बनवून टाकूया. सो इथे ना 2 स्पून ना मी बटर घेतले. म्हणजे 2 स्पून म्हणजे अर्धा स्पून त्याचा पकडून 1 स्पून झाला. तर 1 स्पून मी ते बटर घेतलं. मेल्टेड बटर तुम्ही घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये ना जवळजवळ मी ना अर्धी वाटी ना मी पिठी साखर घेतली. म्हणजे नॉर्मल साखर असते तीच मिक्सरला ग्राइंड करून घेतली. तीच आपली पिठी साखर झाली. सो पिठी साखर घेतली आणि अर्धीच वाटी मी कोको पावडर पण घेतली. म्हणजे समानंतर हे सर्व आपण मिक्स करूया. अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाही टाकले. फक्त जसं आपल्याला कन्सिस्टन्सीप्रमाणे कळत असेल ना की कळेल ना, त्याच्यामध्ये थोडंसं ना दही दूध टाका. दही नाही टाकायचं आहे, दूध टाका. कारण की आपण नॉर्मली बनवताना केक बनवताना दही टाकतो. असं तोंडात म्हणजे ते दही आलं. सो दूध टाका आणि एकदम कन्सिस्टन्सी जसं आपण केक बनवतो अशी नाही ठेवायची, एकदम घट्ट ठेवायची. सो तुम्हाला ती कळेलच पुढे मी कशी ठेवली आहे. सो तुम्हाला पण लहान मुलांना जर काय द्यायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना साखरेऐवजी गूळ पण टाकू शकता. सो मी ह्याच्यानंतर ना मी ट्राय करणार आहे गूळ टाकून की कसा होणार आहे तो केक, आणि तुमच्याशी पण मी शेअर करणार आहे. सो बघा, अशा प्रकारे ना आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची. एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही. सो नॉर्मली ते त्या बिस्किटाला ना एकदम चांगलं चिपकलं पाहिजे, म्हणजे चिकटलं पाहिजे. असं बोललात तरी काहीच प्रॉब्लेम नाही होणार. सो मी हा टॉपिक होता की एक्साइटमेंटमध्ये ना आपण खूप काही गोष्टी करून जातो. आपण जसं ठरवतो की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण जी ती एक्साइटमेंट असते ना की आपल्याला इथे फिरायला जायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय शॉपिंग करायला लागेल, खूप काही गोष्टी आपण घेतो. पण तीच एक्साइटमेंट जर नसेल, आपल्याला फिरायला जायचं आहे, आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, आपल्याला म्हणजे नॉर्मली जर हे पकडा ना की आपल्याला जेवण बनवायचं आहे. जेवण बनवण्यामध्ये जर आपण जे मनाला आवडतं त्या गोष्टी जर आपण ठरवल्या की हां आपल्याला ती गोष्ट करायची आहे, सो त्याची जी एक्साइटमेंट असते ना ती नेक्स्ट लेवलला असते. तुम्ही पण कधी ऑब्झर्व केलं आहे का? केलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की ही जी एक्साइटमेंट आहे ना ती एका काय सांगू तुम्हाला, जवळजवळ ना 60च्या अबाव लेडी आहेत, त्या आजीच बोलू शकता, आमच्या तर आजीच आहेत त्या. सो त्या एजची आमच्याकडे ॲक्च्युली ना 26 जानेवारीचा कार्यक्रम होता. सो सकाळी सर्व झेंडावंदन वगैरे झालं, पूजा पण झाली आणि संध्याकाळी ना खूप छान असे डान्स परफॉर्मन्स होता. त्या डान्स परफॉर्मन्समध्ये ना एक सरप्राईज एलिमेंट असा होता की आमच्या शेजारी आमच्याच फ्लोअरवरती ना ज्या आजी राहतात, 2 आजी आहेत, त्यांनी जो डान्स केला आहे, जी ते एक्साइटमेंट की हां आम्ही पण ते करू शकतो, म्हणजे फोर्स नाही, पण आपण एकदा आनंदाने एकदम मनाने त्यांना विचारलं ना की त्यांना पण मनातून ते वाटत असेल ना की हां आपण जरी केलं, ज्या वयात करायचं होतं त्या वयात नाही केलं, पण आता जर केलं तर आपल्याला पण मनाला बरं वाटेल. लोक काय बोलतात ते सोडून द्या हो. लोक काय नेहमी बोलतच राहतात. लोकांना काय 1 दिवस बोलणार, 2 दिवस बोलणार, 3 दिवस बोलणार. लोकांना 4थ्या दिवशी ना दुसरा टॉपिक भेटला ना की पहिला टॉपिक ते विसरून जातात. तर त्यांना काही फरक पडत नाही.
की कोणी काय केलं आहे काय नाही केलं आहे. सो बघा अशा प्रकारे ना ती लावून एकावर एक ठेवा, म्हणजे डोंगरच बनवा असं बोललात ना तरीही चालेल. सो नंतर मी ना तसं उचलली प्लेट आणि फ्रीजमध्ये ठेवलं, कारण की ना चिपकायला ॲटलिस्ट ते फ्रीज व्हायला थोडा वेळ लागणार होतं. सो त्या दरम्यान ना आम्ही जेवून आलो आणि खूप छान असं जेवण होतं खाली. सो नंतर मी ना जे राहिलं होतं ना ते चारही बाजूने आपण जसं केकला कसं ड्रॅप करतो क्रीमने, तसंच हे करायचं आहे. चारही बाजूने मस्त लावून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे ते त्याच्यामध्ये लावा. तर ते क्रश भेटतं ना ड्रायफ्रूट्स कटिंगचं, ते त्याच्यावरती टाकलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही, ते खूप छान दिसतं. तर बघा अशा प्रकारे ना ते चारही बाजूने मी लावून घेते गोल 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 करून. सो ते लावून झाल्यावरती त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर जर तुमच्याकडे जर स्ट्रॉबेरी असेल तेही टाका. जर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका. आणि फ्रीजमध्ये ना ते 2 तासांसाठी ना हे करायला ठेवा, एकदम फ्रीजमध्ये ठेवा. फक्त रेफ्रिजरेटरमध्ये नाही ठेवायचं, फक्त नॉर्मल फ्रीज टेम्परेचरवर ठेवा. खूप छान होतं. आणि त्यानंतर आम्ही गेलो खाली एकदम डान्स वगैरे बघायला. आणि गेल्या नक्की ती एक्साइटमेंटने ती लोक नाचत होती ना, तुम्हाला मी शेअर करते. नक्की तुम्ही ती व्हिडिओ बघा. आणि आपली जी एक्साइटमेंट आहे ना ती कशी जिवंत ठेवायची ना, ते तुम्हाला ते बघून तुम्हाला कळेल. कारण की एज गेल्यावरती जी एक्साइटमेंट आपण जे गोष्टी करतो ना त्याला सलाम असतं. कारण की एज असताना हे करायचं जे उत्साह वगैरे असतो आणि जो जोश असतो ना तो नेक्स्ट लेवलला असतो. पण एज गेल्यानंतर हे दुखतंय, ते दुखतंय, हे करायचंय, चालता येत नाही, हे दुखतंय, म्हणजे जे आपले आजार असतात ते ठेवून हा डान्स करायचा. म्हणजे जे आपल्याला आवडतं त्या गोष्टी करण्यामध्ये जी एक्साइटमेंट असते ना ती लावाजवळ असते. बघा अशा प्रकारे ना क्रॉस कट करा, सरळ कट करू नका, कारण की ते बिस्किट्स आहेत ते एकावर एक आपण ठेवले होते. सो क्रॉस कट करत जा. आणि खूप छान झालं होतं. फक्त एवढंच ना की जास्त गोड झालं होतं. तुम्ही नॉर्मल कमी साखर टाका त्याच्यामध्ये, आणि खूप टेस्टी झालं होतं. हा नॉर्मल तुम्ही केक. आणि नेक्स्ट टाईम मी गुळाचा पण ट्राय करणार आहे, तुमच्याशी मी नक्की शेअर करणार आहे. आणि आता ही व्हिडिओ नक्की तुम्ही आवडीने बघा.
आणि त्याच्यामध्ये ते बघून बघून आमच्या बाबूला पण डान्स करायचं होतं. आणि त्याला मी आता काहीतरी असं ॲक्टिव्हिटी देणार आहे की तू त्याच्यामध्ये ना सर्व एनर्जी आपली त्याच्यामध्ये जाईल. सो थोडा वेळ जगू द्या, नंतर मग अभ्यास करायचाच आहे, नंतर काय नाही करायचं आहे. खूप अशा प्रकारे सर्व आम्ही केक खाऊन टाकलं, सर्व डान्स वगैरे बघितला आणि आम्ही वरती आलो. फोडणीचा भात खायचा खूप इच्छा होती, त्याच्यामुळे फटाफट मी तेलात जिरं मोहरी फटाफट लसूण आणि कढीपत्ता अशा प्रकारे ना फोडणीचा भात रेडी करून घेतला. सो असा होता आमचा दिवस. सो तुम्हाला कसा वाटला, तुम्ही पण कशी एक्साइटमेंट जिवंत ठेवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जे तुम्हाला अजून काय काय प्रेरित करतील, मोटिवेशन करतील. कारण की आपलं आयुष्य उठायचं, जेवण बनवायचं, निघायचं, कामावरून यायचं, तेच रुटीन चालू असतं. पण जी एक्साइटमेंट असते ना ती नक्की जिवंत ठेवा. जर एक्साइटमेंट लाईफमध्ये जर निघून गेली ना तर लाईफमध्ये काहीच अचीव करता येणार नाही की काही नाही. सो जी एक्साइटमेंट आहे ना ती नक्की जिवंत ठेवा आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा. आपण भेटण्यास इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. बाय. आणि तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिवसच्या खूप खूप शुभेच्छा.